आदिवासी विकास विभागाकडनं चौकीदार या पदाची जाहिरात आली होती आणि कामगार विभागाची पण जाहिरात जी आहे तर ती आलेली होती. याच्या दोन परीक्षा तारखा म्हणजे कामगार विभागाच्या तारखा या चौकीदार या पदाशी क्लॅश करतायत. एकाच दिवशी दोन पेपर येत आहेत. कालच आपण या संदर्भातला व्हिडिओ घेतलेला होता. तर त्याचं ऑफिशियल उत्तर जे आहे तर ते आज इथं आलेलं आहे. नेमकी कोणती परीक्षा पोस्टपोन होणार आहे का नाही याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा याच्या संदर्भातलं नुकतंच जे आहे तर हे उत्तर जे आहे तर ते महाराष्ट्र शासन कामगार आयुक्तालय मुंबई यांच्याकडून 21 जुलै 2026 रोजी हे जे आहे तर ते आलेले. तरी एक महत्वपूर्ण बातमी होती तर त्याच्या संदर्भातली हे संपूर्ण बघा. वर्तमान निर्णय या न्यूजपेपरमध्ये ही अशा पद्धतीची बातमी आलेली होती की माथाडी कामगार परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी. तर याच बातमीच्या अनुषंगाने त्यांनी जे आहे तर ते याच्या संदर्भात बघा विभागाकडून आलेलं हे उत्तर आहे. बघा विषय काय होता. वर्तमान निर्णय या वृत्तपत्रात 18/7/2026 रोजी एकाच दिवशी दोन मोठ्या परीक्षा या संदर्भात वृत्ताबाबत विभागाचा प्रतिसाद देण्याबाबत तर हे ऑफिशियल त्यांच्या मेलला जे आहे तर त्या न्यूजपेपरवाल्यांच्या मेलला जे आहे तर हे लेटर जे आहे तर ते आलेले आणि त्याच्यामधून आपल्याला काही माहिती जी आहे तर ते मिळते. कामगार विभागाची 29 जुलै आणि 30 जुलैला परीक्षा आहे. तर ही आपल्या बघा ही 29 जुलै 30 जुलै या आदिवासी विभागा भरती सोबत जे आहे तर ते क्लॅश होत आहे. बघा या शीर्षकाखाली सोबत माहिती जी आहे तर ती परिशिष्ट अ मध्ये इथं जोडलेली आहे. बघा इथं आपल्याला सही जी आहे तर ती देखील आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि सोबतच नुकतंच आत्ताच आदिवासी विकास विभागाचं चौकीदार पदाचं पण हॉल तिकीट जे आहे तर ते आलेलं आहे. म्हणजे एकीकडे कामगारचं पण हॉल तिकीट आहे, एकीकडे याचं पण हॉल तिकीट जे आहे तर ते आपल्याला इथं बघायला जे आहे तर ते मिळतं. नेमकं उत्तर काय दिलेलं ते आपण पाहूया. बघा माथाडी आणि सुरक्षा रक्षक मंडळातील विविध गट क संवर्गातील निरीक्षक, लेखापाल, लघुटंकलेखक या संवर्गातील 78 रिक्त पदे भरण्याची कारवाई विभागामार्फत सुरू आहे. सदर पदांकरता परीक्षा ही TCS घेणार आहे. सदर पदांकरता किमान पात्रता पदवी आहे. त्यांनी तिथं का उल्लेख केलेला मी तुम्हाला सांगतो. त्यांचं म्हणणं आहे की या अनुषंगाने 13/5/2026 रोजीच्या वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून आम्ही अर्ज जे आहेत तर ते मागवलेले होते. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही याच्यासाठी बघा 29/7/2026 आणि 30/7/2026 ला एकूण 3 शिफ्ट मध्ये परीक्षा आयोजित केलेली आणि याच्याविषयी माहिती आम्ही 8 जुलैलाच दिलेली होती. 8 जुलैलाच आम्ही ही बातमी ही जी परिपत्रक जे आहे तर ते इथं काढलेलं होतं. आणि त्यासोबतच त्यांचं म्हणणं आहे की आदिवासी विकास विभागाकडून पण 416 चौकीदार या पदांची जाहिराती संदर्भात जे आहे तर तो मुद्दा होता. आणि त्यांचं जे वेळापत्रक आलेलं आहे तर ते 13 जुलैला आलेले कारण की आधी पण त्यांचं वेगळं वेळापत्रक होतं त्यावेळी ते क्लॅश होत नव्हतं. नवीन वेळापत्रक 13 जुलैला आलं. सोबतच त्यांचं काय म्हणणं आहे सदरची परीक्षा ही गट क संवर्गातील पदांकरता असून आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित परीक्षा ही गट ड संवर्गातील चौकीदार या पदासाठी आहे. आलं लक्षात तुम्हाला. चौकीदार या पदासाठी जे आहे तर ते पाहायला मिळतात. त्यांनी इथं स्पष्ट सांगून दिलेलं आहे की आम्ही आता याच्यावरून आपल्याला काय कळतं की कामगार विभाग त्यांची परीक्षा पोस्टपोन करणार नाही. त्यांचं पूर्व नियोजित वेळापत्रक आहे. त्यांनी 5 दिवस आधीच त्यांच्या तारखा ज्या आहेत तर त्या आधीच सांगितलेल्या होत्या. तुम्ही जर पाहिलं बघा 8 जुलैला कामगार विभागाने तारीख दिली आणि 13 जुलैला आदिवासी विकास विभागाने दिली. त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करायचं असेल तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा, ते डेट वाढवतील. आमची डेट आम्ही ऑलरेडी आधी सांगितलेली होती. आमची परीक्षा ही TCS घेणार आहे. यांची कोण घेणार आहे तर ते ऍप्टेक घेणार आहे का काय त्यांनी अजून जाहीर नाही केलं पण शक्यतो ऍप्टेकच असेल कारण की TCS IBPS राहिली असती तर त्यांनी वेळापत्रकात थोडं सामंजस्य ठेवलं असतं. म्हणून कामगार विभागाची ही जाहिरात पुढे जाईल असं दिसत नाही. एक तर पहिलं कारण आधीचं नियोजन, पात्रतेत तफावत. त्यांचं काय म्हणणं आहे की आमची पात्रता ही पदवी आहे आणि त्यांची पात्रता ही 10वी पास आहे. ही गट ड ची भरती आणि आमची गट क ची भरती. दोघांचा त्यांचा म्हणणे ऑडियन्स वेगवेगळा आहे. असं फार कमी होईल की पदवीवाला 10वीच्या डायरेक्ट चौकीदार पदाला अप्लाय करेल आणि चौकीदारवाला तरी इथं अप्लाय करू शकत नाही कारण की त्याला पदवी आहे इथं डायरेक्टली. तो 10वी पास वाला करू शकत नाही. ज्याचा पदवी असेल तर तो करू शकतो पण त्यांचं म्हणणं आहे हा ऑडियन्स वेगळा असू शकतो. म्हणून त्यांनी तर सांगितलेले की आम्ही इथं शक्यतोर जे आहे तर ते करणार नाही. म्हणून परीक्षा पुढे जाणार का याचं उत्तर मित्रांनो आपल्याला नाहीच मिळतं. म्हणून कुठल्याही अफवांमध्ये विश्वास ठेवू नका. सध्या आपला 29 आणि 30च्या हिशोबानेच आपण तयारी करत राहा. बाकी एक्झाम पोस्टपोन संदर्भात काही अपडेट असेल तर ती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला नक्की येईल. आता जी काही आलेली तर ती त्या वृत्तपत्रांना जे काही बातमी होती तर त्याच्या संदर्भातला त्यांना पर्सनल मेल जो आहे तर तो त्यांना इथं पाठवण्यात आला होता. हे जे लेटर आहे हे लेटर तुम्हाला कुठं याला पाहायला मिळणार नाही वगैरे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वगैरेला पाहायला मिळणार नाही. ओके तर ते अशा पद्धतीने जे आहे तर ते त्यांनी सांगितलेले की आम्ही काही पोस्टपोन संदर्भात करणार नाही. म्हणून कामगार विभागासंदर्भात उमेदवारांनी त्यांची तयारी चालू द्यायची. इव्हन दो आदिवासी विकास विभागाचं पण मी तुम्हाला काय सांगितलं त्यांनी पण हॉल तिकीट बघा हॉल तिकीटच्या संदर्भात त्यांनी सुरू करून टाकलेलं आहे.
म्हणजे ते पण काही मागे हटणार नाही, हे पण काही मागे हटणार नाही. म्हणजे परीक्षा वेळेच्या नियोजनानुसारच जे आहे तर ते होणार आहे. काल पण मी तुम्हाला तेच सांगितलेलं होतं. काही पण ऑफिशियल अपडेट असेल ती वेबसाईटला येईलच मित्रांनो, जर ती पोस्टपोन होणार असेल तर. आलं लक्षात? भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.